लोहारी खुर्द येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश वानखडे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले। त्यानंतर इयत्ता 6वीच्या विद्यार्थिनी राजनंदिनी सपकाळ, प्राची वानखडे, नैना डोंगरे व अंजली इंगळे यांनी जिजाऊ वंदना सादर केली। यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे व कविता सादर करून आपले विचार प्रभावीपणे मांडले। सर्वेश मैसने, भाविक वाकडे, प्रेम गवई, संघर्ष सपकाळ, नैना डोंगरे, आरुषी वानखडे आदी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याचा गौरव केला। जगातील स्फूर्तिदायी आदर्श मातृत्वाचे प्रतीक म्हणजे स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक नितीन धोरण यांनी केले, तर शिक्षिका रुपाली ढवळे यांनी स्वामी विवेकानंदांनी भारताची आध्यात्मिक ओळख संपूर्ण जगासमोर मांडल्याचे सांगितले। कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनेश वानखडे तसेच सोनाली निचळ व सोनाली उज्जैनकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत राजमाता जिजाऊ यांचे मोलाचे योगदान अधोरेखित केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी म्हैसने व सलोनी वानखडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अंजली इंगळे हिने मानले। यावेळी कुमारी गुंजन म्हैसने, कृष्णाली डोबाळे, दिव्या वानखडे, क्रांती वानखडे, आराध्या डोबाळे, श्रद्धा वानखडे, प्राची डोंगरे व अनुष्का सपकाळ या विद्यार्थिनींनी जिजाऊंची वेशभूषा साकारून कार्यक्रमात विशेष रंगत आणले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक यांच्याशिवाय कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। अजिंक्य भारत न्यूजसाठी देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।